Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आज दिवसभरात तुम्ही अनेक बातम्या पाहिल्या असतील. पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये अक्षरशः धुवाधार बॅटिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कोकण असेल, त्याचबरोबर मुंबई असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये कालपासून पावसानं अक्षरशः हाहाकार माजवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आज दिवसभरामध्ये कशा प्रकारचा कुठे कुठे पाऊस झाला आणि आजची परिस्थिती बघता आता पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान विभागानं कुठल्या राज्यातील कुठल्या भागांमध्ये काय इशारे दिलेले आहेत, काय अलर्ट दिलेले आहेत, पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानाचा कशा प्रकारे अंदाज असणार आहे, हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सगळ्यात पहिल्यांदा तर आज म्हणजेच कालपासून कशा प्रकारे कुठे कुठे पाऊस झाला हे आपण पाहूयात. कोकणामध्ये जर आपण बघितलं, रायगडमध्ये तर गेल्या कित्येक दिवसांपासून धुवाधार बॅटिंग पावसाची आपल्याला पाहायला मिळतेच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा पावसाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे विदर्भामध्ये. पूर्व विदर्भामध्ये नागपूर असेल, नागपुरातील रस्ते आपल्याला अक्षरशः पावसाने पूर्णपणे भरून गेलेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रायगडमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्ग असेल, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. विदर्भामध्ये गडचिरोली असेल, भंडारा असेल, त्याचबरोबर गोंदिया असेल, नागपूर असेल, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. विदर्भातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. सर्वाधिक जास्त पाऊस आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळाला. या पावसामुळे नागपुरात आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते पावसाने अक्षरशः पाण्याने भरलेले पाहायला मिळाले. अक्षरशः घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं पाहायला मिळालं आणि याचमुळे नागपुरातील शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. याचबरोबर जर आपण बघितलं तर गडचिरोली, गोंदिया या सगळ्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसल्याचं आपण बघितलं. नदी नाल्यांनी अक्षरशः नदी नाले आपल्याला तुडुंब भरलेले पाहायला मिळाले. मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये सुद्धा गेल्या दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळालं. मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर ग्रँट रोड भागातील रुबिना मंजिल नावाच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि यामध्ये 13 जण जे आहेत ते जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याचं चित्र मुंबईमध्ये होतं. मुसळधार पावसामुळे मुंबईला सुद्धा अक्षरशः झोडपलेलं होतं. मरीन ड्राईव्ह असेल, वरळी सी फेस असेल, त्यानंतर जर आपण बघितलं तर मुंबईला पाणी पुरवठा करणारं जे तुळशी धरण आहे, जो तुळशी तलाव आहे, तो सुद्धा आपल्याला भरलेला पाहायला मिळाला. ही एकंदरीतच आजच्या दिवसातली परिस्थिती होती. एकंदरीतच आजच्या दिवसभरात जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच भागामध्ये, राज्यातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता ही परिस्थिती जर आपण मॅप वाईज बघितली आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे पाऊस होता तर आपण इथे बघू शकतो. रायगड, सातारा आणि त्याचबरोबर विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट आजच्या दिवसामध्ये देण्यात आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये तर गेल्या कित्येक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडलेला पाहायलाच मिळतोय. त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथे अतिवृष्टी होणार असून विजांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे. त्याचबरोबर पूरसदृश्य परिस्थिती या ठिकाणी उद्भवू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचबरोबर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतच आहे आणि हेच हवामान विभागाने सांगितलेलं आहे. रेड अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. याचबरोबर जर आपण बघितलं तर अमरावती, यवतमाळ, नांदेड, गोंदिया, त्याचबरोबर भंडारा, गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पूर्व विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर कालपासूनच 19 तारखेच्या रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण इकडे बघितलं, कोकणामध्ये जर बघितलं तर पालघर आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पुण्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, त्याचबरोबर सिंधुदुर्ग या भागांना सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. याचबरोबर सोलापूर आणि सांगली, नाशिक, नंदुरबार हे 4 जिल्हे वगळता बाकीच्या ठिकाणी आपल्याला इथे येलो अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मराठवाड्याचा हा जो भाग आहे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, धुळे असेल, जळगाव असेल, या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पावसाचा कुठलाही धोका या ठिकाणी नसला
तरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने इथे वर्तवलेली आहे. आता ही सगळी होती आजच्या दिवसातली परिस्थिती. आजच्या दिवसामध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर पावसाचा धोका आपल्याला कोकण असेल, त्याचबरोबर विदर्भ असेल, या सगळ्या भागांमध्ये पाहायला मिळतोय. 21 तारखेचा अंदाज घेऊयात. आजच्या दिवसानंतर मोठ्या प्रमाणात आज पाऊस पडल्यानंतर 21 तारखेला कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे, उद्या कशा प्रकारे पाऊस असणार आहे, उद्या पावसाचा काय अंदाज असणार आहे, हे जर आपण बघितलं तर रेड अलर्ट इथे कुठेच देण्यात आलेला नाहीये. परंतु अचानक जर आपण बघितलं तर ही परिस्थिती जी आहे ती चेंज होऊ शकते. अचानक कुठलाही मेसेज देण्यात येऊ शकतो. पण आत्ताचं जर चित्र आपण जे पाहतोय त्यानुसार जर आपण बघितलं तर हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी आणि सातारा या 3 जिल्ह्यांना जर आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. म्हणजे तिथं मुसळधार पाऊस होणार आहे. रेड अलर्ट 21 तारखेला कुठेच देण्यात आलेला नाहीये. विदर्भाला पावसाचा धोका कायम असणार आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली वगळता बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजेच नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला या सगळ्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. म्हणजे विदर्भात 20 तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर 21 तारखेला सुद्धा ही परिस्थिती कायम असणार असल्याचं हवामान विभागानं इथे सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. याचबरोबर जर आपण बघितलं तर धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे या ठिकाणी पुण्याला ऑरेंज अलर्ट होता, तो येलो अलर्ट 21 तारखेला झालेला आहे. येलो अलर्ट आपल्याला बऱ्याच ठिकाणी 21 तारखेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये पावसाची जी प्रतीक्षा आहे ती कायम आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण मुसळधार पाऊस मराठवाड्यामध्ये कधी पडणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. कारण मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे 21 तारखेला सुद्धा ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथं हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. पावसाचा कुठलाही धोका 21 तारखेला देण्यात आलेला नाहीये. एकूणच ही होती 21 तारखेची परिस्थिती. आता 22 तारखेला कशा प्रकारचा पाऊस असणार आहे, परवाच्या दिवशीचा पावसाचा अंदाज काय असणार आहे हे आपण जर बघितलं तर 22 तारखेला सुद्धा रेड अलर्ट कुठेच देण्यात आलेला नाहीये. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. रायगड जिल्ह्याला पावसाचा धोका कायम आहे. कोकणामध्ये जर आपण बघितलं तर पावसाची तीव्रता आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून कायम पाहायला मिळते. म्हणजे रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, इथे 22 तारखेला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे इथे 22 तारखेला सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर अमरावतीचा जर आपण विचार केला म्हणजे विदर्भामध्ये जो 20 आणि 21 तारखेला जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, जो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता, तो कुठेतरी आता आपल्याला येलो अलर्ट मध्ये बदलण्यात आल्याचं 22 तारखेला पाहायला मिळतंय. 22 तारखेला जर आपण बघितलं तर तिथे अमरावती वगळता बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तिथे पावसाचा जास्त कुठलाही धोका नसला तरी तिथे पाऊस होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आता उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. इथे कुठल्याही प्रकारचा पावसाचा धोका नाहीये, परंतु इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागानं वर्तवलेली आहे. एकूणच जर आपण बघितलं तर जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल, शेतकऱ्यांसाठी कुठेतरी ही आनंदाची बातमी असेल असं सांगण्यात येत होतं. परंतु जर आपण बघितलं तर मराठवाड्यातील सुद्धा काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर 3 दिवसाचा हा अंदाज बघितला तर मराठवाड्यामध्ये कुठेच ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथे ग्रीन अलर्ट किंवा येलो अलर्ट देण्यात आल्याचंच आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडणार आहे हे आपल्याला पाहायचंच आहे. पण एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर विदर्भ असेल, कोकण असेल, मुंबई असेल, या सगळ्या ठिकाणी पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा धोका कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या भागातून येत असाल तर घराबाहेर पडण्याआधी काळजी घ्या. आणि पावसाचा अंदाज जर तुम्हाला पाहायचा असेल, हवामानाचा अंदाज तुम्हाला हे असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.